तुम्ही कधी मोबाईल हातात घेतला आहे का? फक्त एक नोटिफिकेशन पाहायला आणि अचानक 30 मिनिटं गायब झाली. इंस्टाग्राम उघडतो, मग यूट्यूब, मग व्हॉट्सॲप आणि शेवटी उरते फक्त एक भावना. माझा फोकस का जातोय? मला काम करायची इच्छाच का होत नाही? जर तुम्हालाही असंच वाटत असेल, तर आजचं पुस्तक तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो. आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत प्रभावी पुस्तकावर. डोपामिन डिटॉक्स, लेखक थिबो मेयुरिस. हे पुस्तक मोबाईल सोडायला सांगत नाही. हे पुस्तक तुम्हाला तुमचं मन परत तुमच्या ताब्यात कसं घ्यायचं ते शिकवतं. चला तर मग सुरुवात करूया. डोपामिन म्हणजे काय? सर्वप्रथम एक शब्द समजून घेऊया. डोपामिन. डोपामिन म्हणजे मेंदूतला एक रसायन जे जबाबदार आहे आनंदासाठी, प्रेरणेसाठी, बक्षिसाच्या भावनेसाठी. जेव्हा कोणीतरी तुमच्या पोस्टला लाईक करतं, नोटिफिकेशन येतं, रील पाहतो, जंक फूड खातो, तेव्हा डोपामिन रिलीज होतं. पण आजची अडचण काय आहे? आज आपल्याला डोपामिन खूप जास्त आणि खूप सोप्या मार्गाने मिळतं आणि त्यामुळेच मेहनत नकोशी वाटते, लक्ष लागत नाही, मोठी स्वप्न कंटाळवाणी वाटतात. न दिसणारी व्यसनाधीनता. लेखक एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही आळशी नाही आहात. तुमचा मेंदू ओव्हर स्टिम्युलेट झाला आहे. आज आपण उठताच मोबाईल पाहतो, काम करताना संगीत लावतो, खाताना व्हिडिओ पाहतो, झोपण्याआधी स्क्रोल करतो. म्हणजेच त्यामुळे मेंदूला एक क्षणही शांतता नाही. पण लक्षात ठेवा, कंटाळा म्हणजे बोर्डम खूप गरजेचा असतो. कारण कंटाळ्यातून कल्पना जन्माला येतात, कंटाळ्यातून फोकस वाढतो, कंटाळ्यातून शिस्त तयार होते. डोपामिन डिटॉक्स म्हणजे काय? डोपामिन डिटॉक्स म्हणजे आनंद सोडणं नाही, मोबाईल फेकून देणं नाही, संन्यासी बनणं नाही. डोपामिन डिटॉक्स म्हणजे स्वस्थ आनंद कमी करणं, मेंदूची रिवॉर्ड सिस्टम रिसेट करणं. स्वस्थ डोपामिन म्हणजे सोशल मीडिया, जंक फूड, पॉर्न, बिंज वॉचिंग, सतत नोटिफिकेशन्स. डिटॉक्सचा उद्देश मेहनतीत आनंद शोधायला मेंदूला शिकवणं. डोपामिन डिटॉक्सचे 3 स्तर. ग्रीन, बिगिनर. सोशल मीडिया नाही, जंक फूड नाही, विनाकारण इंटरनेट नाही, मनोरंजन नाही, 24 तास. येलो, इंटरमिडिएट. फक्त कॉलसाठी मोबाईल, साधं अन्न, टीव्ही, संगीत बंद, स्वतःशीच विचार करणं, जर्नलिंग करणं. रेड, अडवान्स्ड. मोबाईल नाही, बोलणं नाही, वाचन नाही, लेखन नाही, फक्त स्वतःचे विचार. हा स्तर कठीण असतो, पण इथेच मानसिक ताकद तयार होते. डोपामिन डिटॉक्सनंतर काय बदल होतात? डोपामिन डिटॉक्सनंतर फोकस वाढतो, प्रेरणा परत येते, विचार स्पष्ट होतात, चिंता कमी होते. साध्या गोष्टी परत आवडू लागतात. पुस्तक वाचणं, चालणं, खोल काम करणं, संवाद. पुस्तकातील महत्त्वाचे धडे. 1. काम कठीण वाटतं कारण मेंदू लाडावलेला आहे. स्टिम्युलेशन कमी करा, काम सोपं वाटेल. 2. आनंद उशिरा मिळवा. आधी काम, मग बक्षीस. 3. इच्छाशक्तीपेक्षा वातावरण महत्त्वाचं. डिस्ट्रॅक्शन काढून टाका. 4. कंटाळा तुमचं सुपरपॉवर आहे, त्याला घाबरू नका. 5. प्रेरणा नाही, स्पष्टता हवी. डिस्ट्रॅक्शन गेले की प्रेरणा आपोआप येते. हे पुस्तक कोणासाठी आहे? हे पुस्तक खास आहे विद्यार्थ्यांसाठी, क्रिएटर्ससाठी, उद्योजकांसाठी, मोबाईल ॲडिक्शन असलेल्यांसाठी. जर तुम्हाला वाटत असेल की मला काय करायचे ते माहीत आहे, पण मी ते करत नाही, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. डोपामिन डिटॉक्स हे छोटं पण प्रभावी पुस्तक आहे. हे पुस्तक आयुष्य लगेच बदलणार नाही, पण जर तुम्ही यातील 10% गोष्टी अंमलात आणल्या तर तुमचा फोकस, उत्पादकता आणि मानसिक शांतता नक्कीच वाढेल. जर हा पॉडकास्ट उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एखाद्या सतत मोबाईलवर असणाऱ्या मित्राला पाठवा. कॉमेंटमध्ये सांगा, तुमचा सर्वात मोठा डिस्ट्रॅक्शन कोणता आहे? लक्षात ठेवा, डोपामिनवर नियंत्रण ठेवा,
नाहीतर डोपामीन तुमच्यावर नियंत्रण ठेवेल. धन्यवाद.